Hello guys, welcome back to my YouTube channel. भाबाई बुशी डान्स घेतलाय. आज तिसरा दिवस होलीचा. डॉलीने आमच्या डान्स घेतलाय. तर आज पण आपण मजा करू. जी काल आणि परवाच्या दिवशी गेली. तिला बक्षीस नाही मिळलं नाही. तिला बक्षीस नाही मिळलं तर नरली. तर चला आता सगळी मजा मी तुम्हाला दाखवली. आमच्याकडे सांगू तुझं काय आहे ते. चला मक्याची सोय करणारे प्रमुख पाहुणे सचिन कोहली आणि यो आमचा वाला काय मक्याचे मालक अजून डेकोरेशन ऑर्केस्ट्राचं डेकोरेशन बघू. कमी आहेत. राहू दे. डॉली ग्रुप तुम्ही तयार आहात? नाचायला तयार? गाणं वाजवूया. डीजे तयार? ट्रॅक प्लीज. सन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. 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 अरे चल हौली भोवती नाचा हो, हौली भोवती नाचा. चल हौली भोवती नाचा हो, हौली भोवती नाचा. चंदन कातीला सुतारानी हो, कातीला सुतारानी. चंदन कातीला सुतारानी हो, कातीला सुतारानी. वंडे पाहिले बंदवानी हो, पाहिले बंदवानी. वंडे पाहिले बंदवानी हो, पाहिले बंदवानी. रेखांना मारा आई मौलीला हो. लाने को झांजुराचे हौलाय झांजुराचे हौलू बाळ मेरी ये गो. लाने को झांजुराचे हौलाय झांजुराचे हौलू बाळ मेरी ये गो. लाने को झांजुराचे हौलाय झांजुराचे हौलू बाळ मेरी ये गो. पैयाचा झुले राजू हौलाय झुले राजू पुढे तुझे मेरी ये गो. पैयाचा सन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. 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 अरे चल हौली भोवती नाचा हो, हौली भोवती नाचा. चल हौली भोवती नाचा हो, हौली भोवती नाचा. चंदन कातीला सुतारानी हो, कातीला सुतारानी. चंदन कातीला सुतारानी
नाखवा या शब्दाचा अभिमान असेल, गर्व असेल तर टाळ्या वाजल्याबद्दल टाळ्या. माझ्या नजरचा बाण काळ जात घुमशान खोल जाऊन रुतल योग हिरा दिलबरा. तुम्ही नाही टाळ्या आल्या पाहिजे, टाळ्या. अशी मी मदन मंजिरी सुख कठेकणी लखलखते सुंदरी. अशी मी मदन मंजिरी सटकचा पाटला कौवर बसलस बाजूला. अरे माझ्या हौलीचे पाटला कौवर बसलस. एका बाजूला डोंगर दरी दुसऱ्या बाजूला घारापुरी. कशी चार गावांच्या मध्ये सतुबाई बसली घोड्यावरी. कशी चार गावांच्या मध्ये सतुबाई बसली घोड्यावरी. एका बाजूला डोंगर दरी दुसऱ्या बाजूला घारापुरी. एका बाजूला डोंगर दरी. सन्माननीय उपस्थिती सचिन शेठ घरत साहेबांसाठी कोळी समाजाची एक सुंदरशी टोपी परिधान केली जाते. वस्त्रालंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ यांनी स्पर्धेचं सन्मान आपल्या ह्या कार्यक्रमाचं प्रेमाचं प्रतीक टोकन ऑफ लव्ह सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. धन्यवाद सचिन शेठ घरत, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात. आपल्या गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पूर्णत्वाला जाण्यासाठी भरपूर अशी मदत आणि भरपूर अशी साथ लाभलेली आहे. ह्या व्यक्तीला मानव अधिकार अधिनियम या संपादकाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक राज्यस्तरीय लोकसेवा पुरस्कार जाहीर झाला होता. हा लोकसेवा पुरस्कार आपल्या लोकांच्या समोर स्वीकारण्याची त्यांची इच्छा होती. सन्माननीय श्री राजेशजी चंद्रकुल यांच्यासाठी आपण टाळ्या वाजूया. सामाजिक कार्यकर्ते श्री राजेश चंद्रकुल यांना मानव अधिकार अधिनियम ISO सर्टिफाईड असलेल्या समितीचा राज्यस्तरीय लोकसेवा पुरस्कार जाहीर होतोय. मी सन्माननीय सचिन शेठ घरत साहेबांना विनंती करतोय, निलेशजी अनमोले साहेबांना विनंती करतोय की आपण यावं. आपल्या शुभ आणि पवित्र हस्ते हा सन्मान, हा पुरस्कार आपण सुपूर्द करावा. पुरस्कार हे असेच दिले जात नाही मित्रांनो. पुरस्कार मिळवण्यासाठी आणि पुरस्कार घेण्यासाठीही त्याच ताकदीचे मन आणि ताकद आणि आपल्या हातामध्ये ती ताकद असावी लागते असं म्हणतात. शैक्षणिक कार्य असेल, सामाजिक कार्य असेल, ही सगळी कामं करताना अनेक व्यक्तींनी कामं केली, परंतु आज राजेशजी चंद्रकोली यांचा मात्र बहुमान या
संस्थेने केला गेला आहे. राज्यस्तरीय लोकसेवा पुरस्कार मानव अधिकार अधिनियम. राजेश चंद्र कोळी यांचं 6 महिन्यापूर्वी आमची निवड झाली होती पुरस्कारासाठी, पण आज उद्या करताना आज पुरस्काराचा योग आले आहे. त्या माणसाचं मी 6 महिने परीक्षण करत होतो की नक्की पुरस्कार का द्यायचा, कशासाठी द्यायचा आणि ह्याच माणसाला का नियुक्त करायचं. आपण बऱ्याच लोक राजकीय वापरतात किंवा सामाजिक स्टेटस वापरतात. आपण कुठल्याही स्टेटसला किंवा सामाजिक प्रलोभनाला बळी न पडता हा पुरस्कार दिलेला आहे. या पुरस्कार खूप मानाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे, कारण ISO सर्टिफाईड असलेला हा पुरस्कार आहे. राज्यस्तरीय सेवागौरव पुरस्कार प्राप्त व्यक्ती ही समाजासाठी आदर्श असते आणि समाज त्यांच्याकडे बघून चालत असतो. आजपासून राजेशजी यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, कारण तुमच्यासाठी खूप मोठी प्रतिभावान माणसं तुम्हाला परत निर्माण करायची आहे, एक नवीन संदेश द्यायचा आहे. तर सचिन शेट्टी घरात सिद्धी आली, थांबायचं थोडं, सिद्धी पुढे जरा. तर हे कार्यक्रम होणार होते की नाही हे आम्हाला माहीत नाही आहे. रात्री 11:30 वाजता ह्या माणसाने माझी झोपमोड केली. राजेशजी कोळी यांनी 11:30 वाजता झोपमोड केली. राजकीय कार्यक्रम करायचा आहे मला, सिद्धीशी बोल. आता रात्री 11 वाजता काय बोलू. तिथं सांगितलं दादा तू मला पाहिजेच, आपल्याला असे कार्यक्रम करायचे. तिला मी एका शब्दात सांगितलं तू जे काय करशील त्याला निवेदक मी आहे. परंतु हे कार्यक्रम ज्या पद्धतीने आखले गेले, कोणाच्याही मनामध्ये येईल होतं हे कार्यक्रम कसे होतील, परंतु ती एकटी तयारीने राहिली. तिला आपल्या पाठीला मुलांनी सहकार्य केलं. त्या सर्व मुलांसाठी आणि सिद्धीसाठी जिने एका हाती हा कार्यक्रम सांभाळला, उभा केला, सिद्धीसाठी टाळ्या देऊया आपण जोरदार. तर मी सचिनजी गरज साहेबांना विनंती करतो, रश्मिताजी आणि अश्विनीजी आपल्याला विनंती करतो पण आपण सिद्धीचा सन्मान करूया. अश्विनीजी कोळी आणि रश्मिताजी कोळी यांच्या शुभ हस्ते आपण सिद्धीचा सन्मान करतोय. मग चांगल्या व्यक्तीचा सन्मान त्यांच्या चांगल्या गुणांसाठी केला जातो. त्यांच्या मनामध्ये आलं आणि हे कार्य व्हावं ही श्रींची इच्छा होती. मग कितीही आडवे आले तरी आम्ही थांबलो नाही आणि पुढच्या वेळेला तर याहूनही दुपटीपेक्षा जास्त हा मोठा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. परंतु चिंता मात्र जागेची होणार आहे. जागेचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. साहिल कोळी यांचा आपण सन्मान करतोय. तसेच हेमंत आणि अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू. अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू. दर्याला आईले चारू वाट बंदावा बघतय
गणेश तयार असतो लग्नाला. वैभव कोहलीसाठी काय नाव होतं? पायी पैंजण गो वाजती रुन झुन झुन झुन. पायी पैंजण गो वाजती रुन झुन झुन झुन. त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत. त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत. त्यांचे वराडी गो वराडी पेटेवाले. त्यांचे वराडी गो वराडी पेटेवाले. त्यांचे यजमान गो यजमान चष्मेवाले. त्यांचे यजमान गो यजमान चष्मेवाले. त्यांचे भाऊबंद गो भाऊबंद घोरेवाले. त्यांचे भाऊबंद गो भाऊबंद घोरेवाले. त्यांनी उरविले उरविले दारू गोले. चांगला प्रोग्राम आहे, पण तुम्हाला सांगू का, मी नाव घेणार, नक्की घेणार. एक 7, 8, 9 वर्षानंतर पुन्हा एकदा लग्न. गेल्या महिन्यात एक झालं, माझंच लग्न हो, आम्हा दोघांचं 13 तारखेला. आज पुन्हा झालं, म्हणजे तिसरं लग्न झालं. पुन्हा नाव घेणंच आहे, घ्यायचं की नाही? पण मंडळी, राग नाही आला पाहिजे कुणाला. नाव मी घेणार नक्की. नावचा शेवटही तुम्हीच करायचा आहे, बरं का? घ्यायचं का नाव? नक्की ना? पुन्हा विचारतो, घ्यायचं का? बस, आता नाव घेतो. घेऊ का? भरपूर पाठ आहे मित्रा. एक नाही 10 नाव घेऊ शकते, पण एक नावातच तुम्ही गारद व्हाल. चला, नावाला सुरुवात करूया. बशीत बशीत, कळलं का? बशीत बशीत कप बशी, कळलं का सगळ्यांना? बशीत बशीत कप बशी. ही जागृती माझी बायको. ती एकटी सोडली तर बाकी सगळ्या काय नाही मित्रांनो, असं नाही घ्यायचं. बाकी सगळ्या म्हशी कशा? एकटीच माझी बायको. माझी जागृती एकटीच बायको आणि बाकी सगळ्या माझ्या बहिणी आई जशी. मी घेते. आज झाले लग्न, त्या लग्नात आला बँडवाला. आज झाले लग्न, त्या लग्नात आला बँडवाला. वैभवरावांचं नाव घेते, मी झुकेगा नहीं साला. भीतीचं झुल झुल पाणी, वाऱ्याची मंजूल गाणी, रोमाच्या सर्वांनी गेले मी. लोक सर ठेवला नो, तुझे पुंजेला जमलाय गो. लोक सर ठेवला
कार्यक्रम झालेला आहे आणि छान झालेला आहे. तरी यांचा अजून फोटोशूट चालू आहे. आमच्या गावांच्या बी पोरी मस्त नाचल्या. लई भारी कार्यक्रम झाला. गव्हांगावची पुत्र फक्त पंजवत करतात. खायच्या एक दे. चाललंय मिलाच्या पालाला ना ताल वरती आयची आयची मारायची पुरी पुरी नाही तर व्लॉगला करूया इथंच एंड. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. चला बाय बाय.